रामकृष्ण हरी. आपल्या जीवनात एकदा तरी चारधाम यात्रा व्हावी असं प्रत्येकाला वाटतं. त्याच्यामुळे आम्ही पुणे व नवला कुंभरे येथील काही वारकरी मिळून निघालो चारधाम यात्रेसाठी. सर्वांना ज्यांच्या त्यांच्या सीटवर बसवलं आणि आम्ही गेलो आमच्या सीटवर बाहेरच्या व्ह्यूचा नजारा घेण्यासाठी. पुण्यातून आम्ही मुंबईला गाडीने गेलो आणि बांद्र्यातून आम्हाला दिल्लीसाठी ट्रेन होती. कसं दिसतंय आता आपण कसं दिसतंय काय एक नंबर कधी दिसणार माहिती का? टोपी काढले एक नंबर दिसणार तोंड. आबा टोपी काढा आबा. औषध लगेच येत आता एवढं जॉब चालू तरी पण तुम्ही हसायला म्हणल्यावर तुम्ही कंटाळले पाहिजे ना. पुणेकरांना लोकलची सवय नसल्याने इथे खूप फरफट झाली आमची लोकल पकडताना. मुंबई का मजा दिल्ली में. प्रवासात एक प्रकारची मेजवानी झाली. प्रत्येकाने आपल्या आपल्या डब्यात जे काय आणलं होतं ते सर्वच चाखायला मिळालं. दिल्लीवरून दुसरी ट्रेन धरून आम्ही पोचलो देवभूमी हरिद्वार येथे. रात्री आराम केल्यानंतर सकाळी गंगामाईचं निर्मळ स्नान करून आमची चारधाम यात्रा लगेचच सुरू झाली. आम्ही एक बस ठरवली जी संपूर्ण यात्रेमध्ये आमच्या सोबत राहणार होती. अख्खा ऋषिकेश हरिद्वार दिसतोय. पहाडो में कसं वाटतंय? काय डोंगर काय झाडी. आपा असते आपा असले आता दारातून दिसत नाही ना त्यांना म्हणून. यात्रेतील जेवणाचा पहिलाच स्पॉट इतका छान ठिकाणी होता. तिथला निसर्ग तिथलं पाणी वगैरे पाहून आमच्या भुकेमध्ये 2 पट वाढ झाली. जाधव घे रे पाणी बादली घे. वारकरी माणसं जाईन तिकडे गप नाही बसत. पाणी दिसलं की कपडे धुवायला सुरू. बघू दे इकडं महाराज. आचारी माणसांचा स्वयंपाक सुरू होता. तोपर्यंत काय करायचं म्हणून सगळी पोरं पाण्यामध्ये पोहायलाच गेली. आमचे मोठे महाराज म्हणत होते बाद झालं बाहेर या, बाद झालं बाहेर या. पण आमचं पोहणं पाहून त्यांना सुद्धा मोह आवरलं नाही. ते पण पोहायला. झाडांच्या सावलीत सगळ्यांच्या गोळ्या मिळाल्यात. काय जेवण गेलं म्हणून सांगू. क्या बात आहे. घरी गादीवर पण झोप येत नाही. फोन खेळायला लागतो. इकडं आता असले खाडवानच झोपलोय आम्ही तरी पण छान झोप येते अशी. समोरचा नजारा बघा ना तिकडे. अशा एकदम फ्रेश वातावरणात आम्ही आराम करून पुढे जायला निघालो. पण इथल्या वातावरणाचं काही सांगता येत नाही. क्षणात ढग दाटून आल्या आभाळात व काही वेळात थोडासा बुरबुर पाऊस पडून तेही निघून गेले. आणि जेव्हा आमचा हरिपाठ चालू होता तेव्हा इतका छान सनसेट पाहायला मिळाला काय सांगू आता. लावणी
गुरुवाळे राम